मिक्सोपॅथीच्या विरोधामध्ये मार्ड आणि इतर ज्या संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। कोर्टामध्ये पण हे प्रकरण गेलं 2 दिवसापासून त्यांचा संप सुरू होता, मात्र आज कोर्टाने संप मागे घ्या असे आदेश दिलेले आहेत। मार्डचे काही डॉक्टर्स आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। मिक्सोपॅथीच्या विषयाविरोधात तुम्ही रस्त्यावर उतरला, तुम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलं, पण आता कोर्टाने सांगितलं आहे की संप मागे घ्या। काय नेमकी भूमिका तुमची? नमस्कार, मी डॉक्टर अथर्व शिंदे, महाराष्ट्र राज्य असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स याचा राज्याचा अध्यक्ष। आज कोर्टाने सुओमोटो घेऊन हे आम्ही जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाबाबत सुओमोटो घेऊन माझ्या नावानं IMAच्या नावानं आज रिट पिटिशन आम्हाला बोलवलं होतं। त्याच्यामध्ये कोर्टानं आम्हाला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही जो संप पुकारलेला आहे तो आत्ताच्या आत्ता तात्काळ मागे घ्या आणि तुमची जी काही भूमिका आहे ती राज्य शासनासमोर ठेवा, राज्य शासनासोबत चर्चा करा आणि ती भूमिका स्पष्ट करून त्याच्यावर राज्य शासनालाही निर्देश दिलेले आहेत की त्यांनी देखील लवकरात लवकर ह्याचा निर्णय घ्यावा। आणि आमचा हा जो लढा होता तो पेशंटच्या सेफ्टीसाठी, पेशंटच्या आरोग्यासाठी होता। आम्हाला मिक्सोपॅथी क्रॉसपॅथीमुळं कुठल्याही पेशंटला जीवाला धोका होणं अपेक्षित नसणारे आणि नव्हतं, ह्याच्यामुळं हे पुकारलेलं आंदोलन होतं। आणि अजून पुढेही आमचा जो संप आहे तो जरी आत्ता आम्ही संप नसून आमचं जे आंदोलन आहे ते आम्ही चालूच ठेवतोय। आमची निदर्शनं चालूच राहतील। आमचे जे पर्याय असतील ते आम्ही आमच्या लीगल टीमशी, लीगल काउन्सिलशी चर्चा करून बोलून संध्याकाळपर्यंत ती भूमिका स्पष्ट करू। मिक्सोपॅथीला विरोध का होता सगळ्या डॉक्टरांना? मिक्सोपॅथीला विरोध ह्या कारणासाठी होता की होमिओपॅथीसाठी बनवलेली आहे, ॲलोपॅथीसाठी बनवलेली आहे, आयुर्वेदासाठी आहे। आमचा ॲलोपॅथीवाल्यांनी आयुर्वेदा करण्यालाही विरोध आहे आणि आयुर्वेदा करणाऱ्यांना ॲलोपॅथी करणाराही विरोध आहे। जर एखादी पॅथी एखाद्या विशिष्ट प्रकारात बनवलेली गेलेली आहे, केंद्राच्या त्याच्या बॉडीज आहेत, राज्याच्या त्याच्या बॉडीज आहेत, राज्याची बॉडी केंद्राला विचारत न घेता जर त्याच्यात काहीतरी फेरबदल करत असेल तर हे टोटली चुकीचं आहे। त्यांनी राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं मागून घ्यायला पाहिजे होतं की कशी आहेत, काय आहेत, कुठल्या गोष्टी करायला लागतील आणि केंद्र सरकारकडनं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याची नंतर मग अंमलबजावणी करायला पाहिजे होती, पण जी कुठल्याही प्रकारात झाली नाही। पूर्णतः ह्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हे कोर्टानं सांगितलेलं आहे, कोर्टाचे निर्देश आहेत, ह्याच्यामुळं आम्ही चालू करतोय, ह्याच्यामुळं आम्ही हे करतोय। पण शासनानं जर त्याची गांभीर्यता थोडी लक्षात घेऊन ह्याच्यावर अधिक जर विचार केला असता तर आज ही वेळ आम्हाला यंग डॉक्टर्सवर आली नसती। कोण जबाबदार आहे? मंत्री हसन मुश्रीफ जबाबदार आहे याला? आम्ही मंत्र्यांना नाही म्हणत, आम्ही राज्य सरकार जे आहे त्यांना ह्याचा विचार करावा। मुख्यमंत्री महोदय असतील, मंत्री महोदय असतील, ह्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की त्यांनी आमची ही विनंती कळकळीनं घेऊन ह्याचा पूर्णतः पॉझिटिव्हली विचार करून ह्याच्यावर योग्य ती कारवाई आम्हाला लवकरात लवकर करावी आणि चर्चेसाठी आम्हाला राज्य सरकारनं घेऊन आम्ही अजूनही तयारीत आहोत की आम्हाला सरकारनं चर्चेसाठी बोलवावं। ती चर्चेतनं काहीतरी मध्यमार्ग काढून आपण पुढची भूमिका ठरवू। कारण जर चर्चेला बोलावलं नाही तर पुढची भूमिका काय असेल आणि जे सर्व्हिसेस इफेक्ट झाले तुमच्या संपामुळे त्याचं आता कोर्टाच्या निर्णयानंतर काय करणार आहात? आमच्या कुठल्याही इमर्जन्सी इसेन्शियल सर्व्हिसेस रद्द झाल्या नव्हत्या, कुठलेही पेशंट सफर आमच्यामुळे झालेले नाहीत। याच्यामध्ये असं आहे की ज्या आमच्या OPD सर्व्हिसेस, रुटीन सर्व्हिसेस ज्या बंद होत्या त्या इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये नाहीत, त्या आमच्या ज्या सेवा सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये आम्ही देतोय आणि त्याच्यामुळे आम्ही पेशंटला दुखावलेलं नाही, कुठल्याही पेशंटच्या जीवाचा धोका झालेला नाही। याची पुढील भूमिका आम्हाला जे काही लिखित निर्देश माननीय उच्च न्यायालयाकडनं प्राप्त होतील त्याच्यानंतर आम्ही स्पष्ट करू। नक्की, धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।